शांत झोपेची कथा. आता हळूहळू शांत व्हा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमचं शरीर मऊ होत आहे. खांदे सैल, हात हलके, पाय निवांत. बाहेरची रात्र शांत आहे. चंद्राचा मऊ उजेड सगळीकडे पसरला आहे. वारा हलकेच स्पर्श करून जातो आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. काहीही घाई नाही. काहीही विचार करायचा नाही. फक्त ऐका आणि हळूहळू या कथेत विरघळा. एका शांत जंगलात रात्रीची वेळ होती. झाडं स्थिर उभी होती. पानांची हलकी सळसळ. दूरवर एखाद्या झाडावरून पक्ष्याचा मंद आवाज. आकाशात पूर्ण चंद्र जंगलावर मऊ प्रकाश टाकत होता. त्या जंगलात एक मोठी गुहा होती. ती गुहा शांत होती, पण थोडी गूढही होती. त्या गुहेत एक म्हातारा सिंह राहत होता. पूर्वी तो खूप शक्तिशाली होता, पण आता तो थोडा थकलेला होता. सिंह आता पूर्वीसारखा वेगवान नव्हता. शिकार करणे त्याच्यासाठी कठीण झालं होतं. तो शांतपणे विचार करू लागला आणि एक दिवस त्याने एक युक्ती केली. तो गुहेत पडून राहिला आणि जंगलात बातमी पसरली. सिंह आजारी आहे. जंगलातील प्राणी एकामागोमाग एक त्याला भेटायला येऊ लागले. आदराने, शांतपणे ते गुहेत शिरत होते, पण कोणीही बाहेर येत नव्हतं. रात्र पुढे सरकत होती. चंद्र अजून वर गेला होता. गुहेच्या बाहेरचं मातीवर अनेक पायाचे ठसे होते. सगळे आत जाणारे, पण बाहेर येणारे एकही नाही. इतक्यात एक कोल्हा तेथे आला. तो घाईत नव्हता. त्याचा श्वास शांत होता. तो गुहेच्या बाहेर थांबला. त्याने पायाचे ठसे पाहिले. हळूहळू, काळजीपूर्वक आतून सिंहाचा आवाज आला, थोडा कमकुवत. कोल्हा, तू आहेस का? आत ये. जवळ ये. माझ्याशी बोल. वारा हलका वाहत होता. पाने शांत होती. कोल्हा काही क्षण शांत राहिला. तो आत गेला नाही. तो बाहेरच उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला, माझ्या राजानो, मला तुमची भेट घ्यायला आवडेल, पण मला काहीतरी वेगळं दिसतंय. तो पुढे म्हणाला, इथे खूप पायाचे ठसे आहेत. सगळे आत जाणारे, पण एकही बाहेर येणारा नाही. क्षणभर सगळं शांत झालं. सिंह काही बोलला नाही. कोल्हा हळूहळू मागे सरकला. त्याचे पाय मऊ गवतावर पडत होते. तो शांतपणे वळला आणि जंगलात परत निघून गेला. गुहा तशीच शांत राहिली. चंद्र तसाच चमकत राहिला. वारा तसाच वाहत राहिला. कधी कधी शब्दापेक्षा निरीक्षण जास्त सांगतं. शांतपणे पाहणं, हळूहळू समजून घेणं, हेच खूप काही
वाचवू शकतं. रात्र आता अजून शांत झाली आहे. सगळं हळूहळू स्थिर होत आहे. आता तुमचं मन पूर्ण शांत होत आहे. सगळे विचार हळूहळू दूर जात आहेत. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. तुमचा श्वास मऊ आहे. शरीर हलकं आहे. हळूहळू तुम्ही गोड झोपेत जात आहात. आता फक्त विश्रांती, फक्त शांतता. शुभरात्री.